बिग बॉस मराठी 5चा सीझन संपत आलेला आहे. आज बिग बॉसचा शेवटचा दिवस आहे. सर्व घराच्या बाहेर गेलेले कंटेस्टंट परत आलेले आहेत शेवटच्या ट्रॉफीच्या विनरला पाहण्यासाठी. तर सूरज योगिताला खांद्यावर हात घालून बिग बॉसच्या घरात फिरताना दिसत आहे आणि तो म्हणतोय की डीपी दादांना चिवताईला मिठाई खाऊ घाला म्हणतोय. डीपी दादा सर्वांना मिठाई खाऊ घालायलेत, जे सदस्य आलेत त्यांना. निखिलला आता खाऊ घालायला लागलेत. मग ते खाऊ घालताना पाहून सूरज म्हणतो माझ्या चिवताईलाही मिठाई खाऊ घाला. तेव्हा डीपी दादा योगितालाही मिठाई खाऊ घालतात आणि डीपी दादाच्या समोर थांबलेला आहे सूरज आणि योगिता. सूरज योगितावर किती प्रेम करतो हे याच्यावरून दिसून येते की तो तिला चिवताई चिवताई म्हणत असतो आणि ती पण त्याला खूप लाड करत असते. ती पण त्याला भाऊ मानत असते, कारण योगिताचं पण सरनेम चव्हाण आहे आणि सूरजचं पण सरनेम चव्हाण आहे. त्याच्यामुळं ते दोघं स्वतःला बहीण भाऊच समजतात आणि त्यांचं आधी पण छान प्रेम होतं. आणि ती असं म्हणते की बिग बॉस असं जर पहिल्या आठवड्यात राहिलं असतं तर मी रडले नसते आणि घराच्या बाहेरही गेले नसते, असं बिग बॉसला योगिता म्हणते. आणि तिचं घरात आल्याच्यानंतर सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. ती सगळ्यांशी चांगलं वागते. सगळेजण एकमेकाशी चांगलं वागायला लागले शेवटचा आठवडा, शेवटचा दिवस असल्यामुळं. तर तुम्हाला कसं वाटलं सदस्य घरात आलेलं पाहून? आणि सदस्यांचं वागणं किती छान आहे.